केंद्रीय मंत्री पद की हैट्रिक लगाने वाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष रामदास अठवले का भव्य सत्कार 28 जुलाई को आयोजित किया गया है, जिसकी तैयारी जोरों शोर से चल रही है। इसी के मद्देनजर आरपीआई के चेंबूर तालुका अध्यक्ष रवि गायकवाड़ के नेतृत्व में चल रही तैयारी का जायजा लेने के लिए एक बैठक का आयोजन किया गया, जिसमें कार्यक्रम को किस तरह सफल बनाया जाए इस पर चर्चा की गई। इस दौरान कई लोगों ने आरपीआई में प्रवेश किया। मुंबई के चेंबूर कैंप स्थित SR बैंक्वेट हॉल में आयोजित इस बैठक में आरपीआई मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे और जिला अध्यक्ष संजय डोलसे सहित कई वरिष्ठ पदाधिकारी और सभी वार्ड अध्यक्ष मौजूद थे। आनंद श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई। अम्बेडकर के चळवळी में काम करना चाहता हूँ और बहुत ऐसा काम करना चाहता हूँ और आगे बढ़ना चाहता हूँ। अम्बेडकर की वजह से मैं जान देने को तैयार हूँ और उधर बाबा साहब का लिए मैं बहुत आगे बढ़ूंगा। और उधर मीटिंग चालू है आठवले साहब का, उनके लिए मैं 2-3 बस करके मैं वहाँ तक लेके जाऊंगा और आठवले का स्वागत करूंगा और उनका नाम बढ़ाऊंगा। जय भीम। ये अब वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट या सर्व आणि इतर काही पक्षांची लोक होते, यांनी आज आठवले साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज त्यांनी आमच्यासोबत रिपब्लिकन पक्षा परिवारामध्ये त्यांनी ते एकत्रित आलेले आमच्यासोबत। आज का खऱ्या अर्थानं जे रिपब्लिकन पक्ष रामदास आठवले साहेब यांच्या हातात खऱ्या अर्थानं बळकट करण्याची गरज आहे। विविध क्षेत्रातून आठवले साहेबांवरती काही लोक टीका करतात, परंतु संविधानाच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करणारं महाविकास आघाडीचं सरकार यांना लोकांनी आता विधानसभेत त्यांची जागा दाखवून देतील। त्यांनी फार खोटं बोल पण रेटून बोल असं सांगून त्यांनी या लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे। संविधान बदलणं हे कोणाच्या बापाचं काम नाही, त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिलेली आहे, त्यामुळे ही घटना बदलणं हे काय कुठल्या सोम्यागोम्याचं काम नाही। आठवले साहेबांनी स्वतः सांगितलं, ज्या दिवशी असा कोण घटना बदलण्याचा कार्यक्रम करल त्या दिवशी त्याचे आम्ही हात छाटल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं काहीतरी आपली लोकांची दिशाभूल करू नका। तुम्हाला निवडणुका लढायचं आहे, मैदानात या, आम्ही तयार आहे, तुम्ही तयार राहा, परंतु ही लोकांची दिशाभूल करणं महाविकास आघाडीने थांबवलं पाहिजे। भारतीय घटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतली घटना आहे, त्यामुळं हे कुठल्या लुच्च्यापुच्च्याचं काम नाही ही घटना बदलणं वगैरे। ज्या घटनेची मोदी साहेबांनी शपथ घेतली संसदेमध्ये आणि ते घटना बदलण्याचं पाप कधीच कोण करू शकत नाही। त्यामुळं या भूतलावर जोपर्यंत हे संपूर्ण जी आपली जी मनुष्य प्राण्याचं जे अस्तित्व आहे तोपर्यंत या देशाची घटना कोणाच्या बापाच्या मध्ये पण हिंमत नाही। आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा या तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होतो आहे। यासाठी आजची ही जी त्यांचा एक सत्कार सोहळा आहे 28 जुलैला षण्मुखानंद हॉलला, तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने तिथं जमायचं आहे। त्यासाठी कार्यकर्त्यांना एक मार्गदर्शन करण्यासाठी आमचे मुंबईचे नेते, महाराष्ट्राचे नेते या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि आजच्या या पुढच्या या ज्या 28 तारखेच्या ज्या सत्कार सोहळ्याची पूर्वतयारी बैठक या ठिकाणी होती, तर मला वाटतं ही फक्त मोजकेच कार्यकर्ते होते। त्या दिवशी फार मोठा जल्लोष त्या षण्मुखानंदच्या बाहेर संपूर्ण दादर परिसर आणि माटुंगा परिसर हा निळामय झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आमची रिपब्लिकन पक्षाची ताकद, आमचे कुटुंबातील प्रमुख परिवाराचे माननीय रामदासजी आठवले साहेब त्यांचा सत्कार आहे, त्याच्यामुळं ही फक्त एक प्रमुख कार्यकर्त्यांची फळी होती। अजून काही कार्यकर्ते ही फक्त चेंबूर तालुक्याची बैठक होती, तर संपूर्ण मुंबईतून लोक येणार आहेत। त्या दिवशी 28 तारखेला सर्व वातावरण निळमय होणार आहे, त्यामुळं त्या ठिकाणी आपण सर्वांनी याल आणि आपण या कार्यक्रमाची प्रसिद्धी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवाल अशी आपल्या या CN न्यूज आणि आपल्या या ग्लोबल चॅनलच्या माध्यमातून आपल्याला एक विनंती करतो की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवाल आणि विशेषतः आपण आमची या पक्षाची आपण संपूर्ण जी बातमी लोकांपर्यंत पोहोचवतात त्याबद्दल आपल्या चॅनलचं मी मनापासून धन्यवाद देतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांची केंद्रामध्ये तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे आणि त्यांचा सत्कार करण्याचं हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मुंबईच्या वतीने ठरवलेलं आहे। आणि षण्मुखानंद हॉलमध्ये 28 तारखेला हा कार्यक्रम आहे। षण्मुखानंद
हा दक्षिण मध्य मुंबईमध्ये येत असल्याकारणास्तव दक्षिण मध्य मुंबईवरती जास्ती जबाबदारी आहे आणि कार्यकर्ते उत्साहाने आज तुम्ही चेंबूर तालुक्याची मिटिंग बघितली असेल, चांगल्या प्रकारे झाली. काल अणुशक्तीची मिटिंग झाली. अशी प्रत्येक तालुक्यामध्ये मिटिंगा चालू आहेत आणि हजारोच्या संख्येने आणि निळं वादळ निर्माण करून नेते रामदासजी आठवले साहेब यांचा सत्काराचा कार्यक्रम 28ला चलो षण्मुखानंद हॉल. जय भीम. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा तिसऱ्यांदा केंद्रामध्ये मंत्रिपद दिल्याबद्दल हा सत्कार समारंभ मुंबईच्या वतीनं षण्मुखानंद हॉल ह्या ठिकाणी 28 तारीखला संध्याकाळी 4 वाजता तो करण्याचा योजना आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या नंतर जर केंद्रामध्ये जर मंत्री बनले असेल तर केंद्रीय रामदासजी आठवले साहेब झाले. दलित पॅंथर ते भारतीय दलित पॅंथर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्या सर्व गोष्टीमध्ये आबा आठवले साहेबांचं त्याग आहे, काम केलेलं आहे. आणि अशा संघर्ष नायक रामदास आठवले साहेबांचा सत्कार जो मुंबईमध्ये करण्याचा योजना आहे आणि खरंच तो मोठ्या प्रमाणात होत आहे. दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी तालुका अध्यक्ष रविभाऊ गायकवाड या तालुक्यात चेंबूर तालुक्याचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आजची मिटिंग होती आणि मला वाटतं ह्या कार्यक्रमाला मिटिंगला उपस्थित असलेले ह्या जिल्ह्याचे अध्यक्ष संजय भाऊ डोळसे, दुसऱ्या आमच्या नेत्या फुलाबाई सोनवणे, प्रकाशजी जाधव हे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि हा जो कार्यक्रम 28 तारीखला आहे यासाठी जिल्ह्याच्या मिटिंग झाल्यानंतर सर्व तालुक्यामध्ये ह्या मिटिंगे चालू आहेत आणि ह्या जिल्ह्यामध्ये हा आठवले साहेबांचा सत्कार असल्यामुळं तो कार्यक्रम चांगल्यापणे झाला पाहिजे ह्याच ही संकल्पनेच्या माध्यमातून लोकांमध्ये गेला पाहिजे मेसेज. म्हणून इथल्या कार्यकर्त्यामध्ये चेंबूर आणि अणुशक्तीमुळे जास्तीत जास्त कार्यकर्ते आले पाहिजे यासाठी आजची मिटिंग होती. ह्या मिटिंगमध्ये ठरलेलं आहे की काही कार्यकर्ते आज रिपब्लिकन पक्षामध्ये लाल डोंगरमधले कार्यकर्ते वंचितचे असतील की भाजपचे असतील किंवा इतर पक्षातले कार्यकर्ते असतील त्याने आज चेंबूरमध्ये RPIच्या कार्यकर्त्यात RPIच्या याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. त्या कार्यकर्त्याचंही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याच पद्धतीने आठवले साहेबांचा सत्कार कशापद्धतीने चांगला होईल यासाठी सर्व विभागामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही मिटिंगा चालू आहेत. मला वाटतं इथेच थांबतो. जय भीम.